आता वीकेंड म्हटल्यानंतर तेच तेच पोहे आणि उपमा खायचा तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. चला तर मग झटपट आणि खुसखुशीत असे धपाटे बनवूयात. मी इथे घेतलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ. आता याच्यामध्ये ओवा आणि जिरा ऑप्शनल आहे, तो तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं मिक्स करून वाटण बनवून घेतलं आहे. जे वाटण मी याच्यामध्ये 2 चमचे ॲड केलं आहे. 2 मीडियम साईज कांदे बारीक चिरून मी याच्यामध्ये ॲड केलेत. आता खुसखुशीत धपाट्याचा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पीठ मळून घेताना त्याच्यामध्ये 1 ते 2 छोटे चमचे तेल गरम करून ॲड करायचं आहे. याच्यामध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता मळलेलं पीठ मी थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवते, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स मुरतील. मळलेल्या पिठातला एक बारीक गोळा घेऊन तो मऊ ओल्या सुती कापडावरती असा थापून घ्यायचा आहे. धपाटे असे थापून घेताना थोडं थोडं पाणी हाताला लावलं की धपाट्याचं पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. थापलेला धपाटा मी दोन्ही साईडनी छान असा भाजून घेतला आहे तेलाने. तुम्हाला आवडत असेल तर लोणी किंवा तुपाने पण तो भाजला तर चालतो. चला तर मग पटकन बनणारे खुसखुशीत आणि खमंग असे दही धपाटे तयार आहेत. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.